येत नाही. हा ओके ओके ओके, एक चेक करतो. एक्सरसाइज नंबर 18 स्क्रीनवर दिसतोय का? येस सर. ओके. एक्सरसाइज नंबर 18, 19, 20 हे मी काल तुम्हाला अंडरलाईन करून दिलेलं होतं की याच्यावर आपण त्याच्याविषयी आता इन्शुरन्स, तर रिस्क जी आहे एखादी प्रोडक्शन रिस्क असेल किंवा काय, तर त्याचा रिस्कसाठी कव्हर दिलं जातं, बरोबर. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द RKBY आर ॲज अंडर टू प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज अँड फायनान्शियल सपोर्ट to the farmers in the event of failure of any of the notified crop as a result of natural calamities, pest and disease. म्हणजे इन्शुरन्समध्ये काय दिलं जातं, तर आपल्याला क्रॉप कव्हर करून दिलं जातं की त्याची जी काही रिस्क आहे, नॅचरल रिस्क असेल किंवा कॅलॅमिटीज असतील, काय पेस्ट्स असतील, काही डिसीज असतील, त्याच्यापासून तो क्रॉप कव्हर होत असतो, बरोबर. तर क्रॉप्स कोणत्या पद्धतीने कव्हर्ड होतात याचे डिटेल्स इथं दिलेले आहेत. तुम्हाला मी कालच ही PDF शेअर केलेली आहे, प्रत्येकाने एकदा वाचून घ्या. द क्रॉप्स इन द फॉलोइंग बोर्ड ग्रुप्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द पास्ट यील्ड डाटा बेस्ड ऑन क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स, पाठीमागच्या वर्षी किंवा त्याच्या पाठीमागच्या वर्षी किंवा प्रिव्हियस 3-4 इयर्समध्ये तिथे कोणत्या प्रकारचे क्रॉप होते आणि त्या क्रॉपचा इन्कम किती झालेला होता यानुसार या वर्षीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार तिथे इन्शुरन्स कव्हर केला जातो, बरोबर. मग स्पेशली आता प्रत्येकच क्रॉपला होतं असं नाही, जे जास्त करून ज्याला कॅश क्रॉप म्हणतो आपण किंवा जे जास्त ज्याला विलेज ऑपरेशन्स असतील किंवा इन्व्हेस्ट त्या क्रॉपना जास्त आहे, बरोबर. लाईक फूड क्रॉप्स की ज्याच्यामध्ये सिरियल्स, मिलेट्स अँड पल्सेस येतात, ऑइल सीड्स, शुगर केन, कॉटन अँड पोटॅटो etc. are the crop covered in insurance. Other annual commercial horticultural crops subject to availability of past yield data will be covered in a period of 3 years. म्हणजे आणखी होतात हॉर्टिकल्चरल जे काही तुमचे द्राक्ष असतील, ग्रेप्स असतील, ॲपल्स किंवा पोमग्रेनेट, डाळी असतील, तर या बागांना सुद्धा कव्हर दिलं जातं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा लॉस होण्याचा रिस्क जास्त राहते. मग क्रॉप कव्हर्ड आहे, स्टेट्स अँड एरियाज कव्हर्स. काही ठिकाणी समजा आता रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहे किंवा ज्याला काय म्हणू शकतो आपण कोकण ट्रॅक आहे, की ज्या कोकण ट्रॅकमध्ये बऱ्यापैकी हापूस आंबा किंवा आंबा हेच पीक येतं. मग तिथला जो काही डिस्ट्रिक्ट असेल, त्या डिस्ट्रिक्टची जी काही हायर अथॉरिटी असेल, त्यांनी काय केलेलं असतं, तर पूर्ण डिस्ट्रिक्टलाच इन्शुरन्स करून टाकलेला असतो, की जेणेकरून एखादा शेतकरी पर्सनल इन्शुरन्स करायचं राहिला असेल किंवा त्याच्याकडून तो झाला नसेल तर त्याला लॉस होऊ नये म्हणून तो पूर्ण डिस्ट्रिक्टचाच एक इन्शुरन्स क्लेम करून ठेवलेला असतो त्यांनी, किंवा एरिया कव्हर केलेला असतो, किंवा त्यांचे जे काही फंड्स आहेत त्याच्यामध्ये काही स्कीम्स केलेल्या असतात की ज्याच्या अंडर इन्शुरन्स कव्हर केलेला असतो, बरोबर. तर अशा पद्धतीने काही स्टेट्स किंवा काही एरिया कव्हर करण्यात येतो. आपल्या महाराष्ट्रात देखील असा रिस्क हा कोकणामध्ये आंब्याच्या बाबतीत आहे, सातारा म्हणण्यापेक्षा सांगली, जत भागामध्ये द्राक्षासाठी आहे, किंवा तुम्ही नगर वगैरे भागात गेला तर कापसासाठी सुद्धा काही योजना तशा राखीव ठेवल्या जातात शासनाकडून, बरोबर. लिमिट ऑफ कव्हरेज, हां, आता तिथे
कव्हरेज किती द्यायचं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा राहतो. कारण काय होतं, 1 लाखाचं नुकसान होणार आहे असं जर धरलं तर ह्याचाच अर्थ असा आहे की 1 लाखाचा त्याला इन्कम होणार होता. जो कोणी शेतकरी आहे त्याला 1 लाख रुपयाचा इन्कम होतो आणि तो काहीतरी डिसीज आल्यामुळे झाला नाही, म्हणून त्याला 1 लाखाचं नुकसान होतं. तर 1 लाख रुपयाच्या नुकसानीला 1 लाख रुपयेच इन्शुरन्स द्यायचा का, तर तसं नसतं. समजतंय? तर सम assured may extend the value of the threshold in the insured crop at the option of the insured farmers. However, a farmer may also insure his crop beyond value of threshold yield level up to 150% of average yield of notified area on payment of premium at commercial rates. म्हणजे काय, एकतर तो गेल्या 5 वर्षामध्ये जो काय अवरेज राहिलेला आहे त्या अवरेज एवढा कव्हर घेऊ शकतो, किंवा तो असं म्हणू शकतो की मी यावर्षी एक्स्ट्रा टिलेज ऑपरेशन केलेलं आहे, मी एक्स्ट्रा मॅन्युअर्स यूज केलेले आहेत, एक्स्ट्रा फर्टिलायझर दिलेला आहे, न्यू टेक्निक अडॉप्ट केलेला आहे, तर यावेळी मला यील्ड चांगली येऊ शकते असं तो म्हणू शकतो, रिझन देऊ शकतो. आणि म्हणून यावर्षी मला 150 म्हणजे 150% पर्यंत मला कव्हरेज पाहिजे आहे असं देखील तो क्लिअर करू शकतो. ओके, आता इथे दिलेलं आहे पहा, खरीपमध्ये कोणते खरीप सीझनमध्ये कोणते क्रॉप्स आणि त्याचा प्रीमियम रेट. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही कव्हर वाढवत जाता त्यावेळी त्याचा प्रीमियम देखील, म्हणजे तुम्हाला एक शेतकरी आहे, त्याचं 1 एकर क्षेत्र आहे आणि त्याला 1 लाख रुपये फायदा होणार आहे, तर तो 50 लाखाचा इन्शुरन्स घेऊ शकतो, सॉरी 5,000चा इन्शुरन्स घेऊ शकतो की ज्याला फक्त 5,000 रुपये हप्ता आहे. पण तो जर 1 लाखाचा इन्शुरन्स घ्यायला गेला तर त्याला 10,000 हप्ता, आणि ते जर तो 1.5 लाखाचा इन्शुरन्स घ्यायला गेला तर त्याला 15,000 हप्ता. मग हे शेतकऱ्याने ठरवायचं की 15,000चा घ्यायचा, 10,000चा घ्यायचा की 5,000चा घ्यायचा. बरोबर, म्हणजे 3.5% ऑफ SI or actual rate whichever is less. Other crops, cereal, other millets and pulses, 2.50% of SI or actuarial rate whichever is less. बरोबर, रब्बीमध्ये पण तसंच आहे की व्हीट साठी किती देऊ शकतो, तर 1.5% ऑफ SI म्हणजे सम अश्युअर्ड जो असायचा आपला, ज्याला सम इन्कम म्हणू शकतो आपण. बरोबर, और ऍक्च्युअल रेट विच इज लेस, दोन्हीपैकी जो काही कमी असेल तो आपण घेऊ शकतो. ओके, आफ्टर दॅट थर्ड इज खरीप अँड रब्बी, म्हणजे पूर्ण अॅन्युअल कव्हर केलेला इथं. मगाशी जे होतं ते सीझनल कव्हर होतं किंवा तेवढाच 6 महिने 3 महिन्यापुरतं कव्हर होतं. आता जे आहे ते अॅन्युअल कव्हर आहे की ज्याच्यामध्ये कमर्शियल क्रॉप्स येतील, क्रॅश क्रॉप येतील. ओके, आता सबसिडी हा एक पॅटर्न झाला की इन्शुरन्स. सेकंड पॅटर्न आहे सबसिडी. ज्यावेळी सबसिडी तुम्हाला मिळणार आहे आणि मग ज्या प्रोजेक्टसाठी सबसिडी मिळणार आहे, बरोबर, त्याच्या बाबतीमध्ये इन्शुरन्स कशा पद्धतीने राहणार किंवा त्याच्या बाबतीमध्ये काय सिच्युएशन राहते. 50% सबसिडी इन प्रीमियम इज allowed in respect of small and marginal farmers to be shared equally by the government of India and state government. The premium subsidy will be paid out in a period of 3 to 5 years, subject to review of financial results and the response of farmers at the end of the first year of the implementation of scheme. Loaning period. The broad seasonality discipline followed for loanee farmers will be as under. Loaning period, cut-off date of receipt of declaration, cut-off date of receipt of data. एप्रिल टू सप्टेंबर खरीपसाठी, ऑक्टोबर टू मार्च रब्बीसाठी. बरोबर, तर या पद्धतीने आपल्याला इन्शुरन्स असेल किंवा
सबसिडी असेल, या गोष्टी आपल्याला तिथे कव्हर करायच्या आहे. हे डिटेल वाचा, याच्यावरच क्वेश्चन येणार आहेत. सो तुम्हाला हे सेंड केलेलं आहे. त्यापैकी आपलं महत्वाचं इन्शुरन्स म्हणजे काय हे पण आपण क्लिअर केलेलं आहे. ओके, याच्यातल्या इन्शुरन्सच्या फॉर्म्युल्यावर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन पडणार नाहीये. आफ्टर दॅट आहे अनालिसिस ऑफ किसान क्रेडिट कार्ड, ज्याला आपण KCC म्हणतो. प्रोग्राम वॉज लॉन्च्ड बाय NDA गव्हर्नमेंट in 1998. अदर फीचर्स ऑफ KCC. आता बघा KCC काय आहे हे मी सांगायला नको आहे, कारण KCC बद्दल इथेही तुम्ही वाचू शकता की किसान क्रेडिट कार्ड होल्डर्स कशा पद्धतीने दिले जातात किंवा कार्ड होल्डर्स कोण आहेत. त्यांना त्याच्यामध्ये इन्शुरन्स येतो, त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी येतात हे तुम्हाला वाचल्यानंतर इथे समजून. ओके, या ऑफर्स दिलेल्या आहेत किसान क्रेडिट कार्डच्या. त्यानंतर इथं किसान क्रेडिट कार्ड जे आहे हा न्यू सिलेबस आहे किंवा न्यूली ऍड झालेला टॉपिक आहे आणि अपडेट आहे, म्हणजे मार्केटशी रिलेटेड अपडेशन आहे. त्यामुळे हा तुम्ही वाचा. ऍज इथे आपल्याला नॉलेजसाठी म्हणून पण होतंय, आणि एक्स्ट्रा ज्यावेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण कोणी फार्मर असतील तर त्यांना किसान क्रेडिट कार्ड काढून द्या, त्याचे काय काय फायदे आहेत बरोबर ते त्यांना समजून सांगा. तुमचे आई वडील किंवा जे कोणी शेती करतात त्यांना त्या किसान क्रेडिट कार्डचा काय फायदा होऊ शकतो. तर ते लोन घेण्यापेक्षा क्रेडिट घेऊ शकतात बरोबर. आता क्रेडिट म्हणजेच काय, तर लोनसाठी तुम्हाला लोन प्रपोजल आलं, स्टेप्स आल्या, लोनसाठी तुम्हाला सँक्शन पाहिजे. तसं किसान क्रेडिटसाठी सँक्शनची आवश्यकता नाहीये, काही स्टेप्स फॉलो करायच्या नाहीये, त्याच्यामध्ये काय व्हेरिफिकेशन नसणार, इव्हॅल्युएशन नसणार किंवा कोड नसणार, काय ब्रँच मॅनेजर येणार नाही, कोणी नाही. ते कार्ड असणार, त्या कार्डवर तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत क्रेडिट मिळणार बरोबर. काही फॉलो करायचं नाही, फक्त तुमचा जो काही इन्कम आहे तो बँकेला दाखवत राहायचं. बँकेला ज्यावेळी असं वाटतं की हा यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 25,000 द्यायला काही ऑब्जेक्शन नाही, तिथून पुढे तुमचं किसान क्रेडिट कार्ड व्हॅलिड होऊन जातं. मग त्याचे काय ऑफर्स आहेत या इथं दिलेल्या आहेत. किसान अदर फीचर्स काय आहेत त्या KCCचे किंवा त्याचे काय स्कीम्स आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. रुपये 5,000 पर्यंत eligible for production credit of rupees 5,000 or more, then she is eligible for a किसान क्रेडिट कार्ड. म्हणजे 5,000 पेक्षा जास्त ज्याचं इलिजिबल फॉर अ प्रोडक्शन क्रेडिट इज ₹5,000. तर 5,000 पेक्षा जो ज्यादा प्रोडक्शन क्रेडिट घेऊ शकतो, इलिजिबल फॉर अ प्रोडक्शन क्रेडिट बरोबर, त्याला ते दिलं जातं. व्हॅलिड 3 वर्षासाठी आहे. बेस्ड ऑन द अॅन्युअल रिव्ह्यू द क्रेडिट कार्ड कॅन बी व्हॅलिड अप टू 3 वर्ष. म्हणजे एकदा किसान क्रेडिट कार्ड काढलं की ते 3 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजे रिपेमेंट जे करायचं आहे, 25,000 जर घेतले तर त्याचं रिपेमेंट फॉर द अमाऊंट बॉरोड कॅन बी मेड विदिन अ पिरियड ऑफ अप टू 12 मंथ्स आहे बरोबर. म्हणजे 12 महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचं क्रेडिट वापरता येतं.
फ्लेक्झिबल रिपेमेंट ऑप्शन्स आहेत. 12,000 मध्ये या महिन्यामध्ये वाटले 1,000 आले, 1,000 भरले. पुढच्या महिन्यामध्ये 5,000 आले, 5,000 भरले. त्याच्या पुढच्या महिन्यात डायरेक्ट सगळेच पैसे आले, भरून टाकले. किंवा डायरेक्ट 12व्या महिन्यापर्यंत काहीच नाही भरलं, 12व्या महिन्यात भरलं. म्हणजे फ्लेक्झिबल रिपेमेंट ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. सिंगल क्रेडिट फॅसिलिटी आहे. To apply for Kisan credit card online. Some banks offering Kisan credit card allow you to apply online through their official website. Follow the below mentioned steps. Kisan credit card काढण्यासाठी काय स्टेप्स आहेत? तर steps to apply for Kisan credit card online. Visit the official bank website. Choose a Kisan credit card. Click on apply button. You will be redirected to online application page. Fill required fields with accurate details before clicking on submit. बरोबर. बँक देतात तर स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, नॅशनलाइज बँका तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देतात. ओके. क्रेडिट लिमिट अप टू ₹250 lakhs. म्हणजे हे कितीसाठी दिलेलं आहे क्रेडिट लिमिट? तर ते प्रत्येक बँकेनुसार आहे की कोणती बँक किती देते. 5 वर्षासाठी ऍक्सिस बँक जी आहे ती 250 lakhs पर्यंत देऊ शकते. बँक ऑफ इंडिया 25% ऑफ द फार्मर्स ग्रॉस एस्टिमेटेड इन्कम और अ मॅक्झिमम ₹50,000 म्हणजे 50,000 पर्यंत देऊ शकते. क्रेडिट ₹10 lakhs can be offered to farmer for extended period of 12 months. बरोबर. स्टेट बँक ऑफ इंडिया देखील 12 months फॉर लॉंग टर्म क्रॉप्स देऊ शकते. Short term credit limit is fixed for the first year depending upon the crops cultivated as per proposed cropping pattern. Credit limit is based on the scale of finance, cropping pattern and the extent of cultivation. 5 years.
तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा इन्शुरन्स असेल, खूप सोपे टॉपिक आहेत, वाचा फक्त. त्याच्यामधले डेअरी कोऑपरेशन्स तर आपण अगोदर घेतलेलंच आहे, डेअरी कोऑपरेटिव्ह. आता गोकुळचं इलेक्शन झालं, त्याच्यामुळे सुद्धा काही जणांना कोऑपरेटिव्ह डेअरी कोऑपरेटिव्हचं वातावरण काही जणांना अनुभवायला मिळालं असेल. कोणत्या पॉलिटिकल पार्टीची तिथे सत्ता आलेली आहे? येस, एनीबडी आन्सर? कोऑपरेटिव्ह डेअरी कोऑपरेटिव्ह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट गोकुळ. गोकुळवर कोणाची सत्ता आलेली आहे? येस, कोल्हापूरकर कोण आहेत की नाही तिथे? कोणत्या पक्षाची सत्ता आलेली आहे? पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष. हे बघा, आमचे बीएससी ऍग्रीचे विद्यार्थी उद्या तहसीलदार होणार आहेत, उद्या PSI होणार आहेत, आणि यांना एका साध्या कोऑपरेटिव्ह संस्थेवर, साध्या इन द सेन्स एका डिस्ट्रिक्टच्या कोऑपरेटिव्ह संस्थेवर, की जी महाराष्ट्राची शान आहे. जसं गुजरातचं अमूल दूध आहे, तसं महाराष्ट्राचं गोकुळ हा मोठा ब्रँड आहे. आफ्टर दॅट वारणा हा मोठा ब्रँड आहे. आमचा महाराष्ट्राचा कोऑपरेटिव्हचा सेक्टर मधला सगळ्यात मोठा ब्रँड जो आहे, त्याचं काल परवा इलेक्शन झालं आणि आमच्या NCP प्लस शिवसेना प्लस काँग्रेस. ओके, व्हेरी गुड. म्हणजे BJP आलं नाही आणि NCP अँड काँग्रेसचे बऱ्यापैकी आले, किंवा शिवसेना काँग्रेस असे आले. ओके, सो गोकुळ हे कोऑपरेटिव्ह डेअरी युनिट बद्दलचं सगळ्यात चांगलं बिग एक्झाम्पल आहे. तिचे ऑलरेडी नशिबाना त्या प्लॅटफॉर्म मध्येच येतं. तर